देवाची स्तुती हो देवाने हे वेळ दिला की आम्ही त्याची भक्ती महिमा केली आणि वचनाद्वारे आपण त्याला ओळखण्यासाठी ही वेळ दिली आहे. म्हणून आपण देवाला धन्यवाद देऊया आणि हा वेळ एक उपयोगी वेळ, आपल्या जीवनासाठी एक महत्वाचा वेळ समजून आपण आपलं हृदय आणि मन देवाकडे लावूया. तर परमेश्वराचं जो वचन आहे आपल्या जीवनासाठी किती मोलाचं आहे हे आपल्याला सांगता आहे. आपण सर्वजण पापामध्ये मेलेले होतो आणि आपल्या जीवनाद्वारे काहीच आशा नव्हती, परंतु देव आपल्यासाठी एक ज्योती बनवून आणि एक जीवन बनवून आपल्यासाठी पृथ्वीवर आला आणि त्याचं वचन आणि आम्हाला एक मार्ग दाखवला. ही देवाची विशेष कृपा आणि दया आम्हावर झाली आहे प्रियांनो. त्यासाठी आम्ही देवाला मनापासून आणि जीवनभर परंतु जीवनाच्या अखेरपर्यंत देवाच्या वचनाला धरून राहूया. देवाचं वचन आम्हाला शिकवतो की त्याचं वचन हे आपल्या पावलांसाठी दीपक आणि मार्गासाठी उजेड असे आहे. तर परमेश्वराचे वचन जेव्हा आपल्यासाठी दीपक आणि उजेड आहे, कारण की पूर्ण जगामध्ये पापरूपी अंधकार असा आहे. आम्ही ज्या लोकांमध्ये बसतो ते लोक पापांनी ग्रासलेले असतात, परंतु त्या लोकांमध्ये आपल्याला एक पवित्र जीवन जगण्यासाठी केवळ देवाचे वचनच आपल्याला मार्गदर्शन करतात. आपल्याला पवित्र जीवन जगण्यासाठी तेच आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. यासाठी आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताला प्रगट करण्यासाठी आपल्याला देवाने ठेवलेला येशू ख्रिस्त आपल्या साठी पृथ्वीवर आले. त्यांनी पवित्र जीवन जगले आणि तिसऱ्या दिवशी जिवंत होऊन आपल्याला चेल्यांसोबत राहून ते आपल्या पित्याकडे गेले आणि आपला पवित्र आत्मा पाठवून आम्हाला आपल्या ठिकाणी एक प्रतिनिधी म्हणून पृथ्वीवर ठेवला आहे. आता ख्रिस्त शारीरिक रीतीने पृथ्वीवर नसले तरी पण ख्रिस्ताचे प्रतिनिधी म्हणून आपण प्रत्येक जण पृथ्वीवर आहोत. म्हणून प्रत्येक दिवस आणि प्रत्येक वेळ हे अत्यंत विचार करून आपल्या मित्रांमध्ये, आपल्या शेजाऱ्यांमध्ये ख्रिस्ताला प्रगट करण्याचा मौका आपल्याला देवाने दिलेला आहे. आणि त्यासाठी आपल्याला वचन आपल्याला हृदयामध्ये ठेवून प्रत्येक दिवसात त्याचे वचन मनापासून पाळून ख्रिस्ताला प्रगट करायचं आहे. ख्रिस्ताचे वचन इतके महत्वाचे काहून आहे? कारण सुरुवातीला जो पाप घडला, आदम आणि हवाने जी चूक केली आणि शैतानाने त्यांना पाप करण्यासाठी उत्साहित केलं, तर त्यावर आणि त्यामुळे आदम देवापासून फार दूर गेला आणि देवापासून दूर केल्यानंतर त्याची संतती त्याची संतान सुद्धा देवापासून फार दूर गेली. त्याच्या प्रथम पुत्र काईनाने आपल्या सगळ्या भावाचा खून केला आणि खून केला, पण मरेपर्यंत त्याने पश्चाताप सुद्धा नाही केला. आदम सुद्धा 930 वर्ष पृथ्वीवर जगला, त्याने सुद्धा पश्चाताप नाही केला. प्रियांनो, अशा परिस्थितीमध्ये देवच आपल्यासाठी सर्व काही आहे आणि त्याची संतान, आदमाची संतान आपण सर्व लोक आहोत. देवाला एक वेळा असा पश्चाताप आला की मी या मनुष्याला बनवून पछतावतो असं देवाने एक वेळा बोलून टाकलं. हे वचन माझ्यासाठी फार खेद मनाचं वाटते, खेदित करणार वाटते. म्हणून आपलं जीवन परमेश्वराला, ज्याने आपल्याला घडवलं, त्याला दुःखित करणार कधी न व्हावं
त्यासाठी नेहमी आपण प्रयत्न करायचा आहे. आणि वचनच एक असं आहे जे शैतानाला हरवतो. जेव्हा शैतानाने परीक्षा करण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या समोर त्यांनी परीक्षा केली, ह्या धोंड्याचे भाकर खाऊन ह्या पहाडावरून आपला उडी टाक आणि तू मला नमन कर, अशा प्रकारे येशू ख्रिस्ताची परीक्षा शैतानाने करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येशू ख्रिस्ताने असं लिहिलं की शास्त्रात असं लिहिलं आहे, शास्त्रात असं लिहिलं आहे, शास्त्रात असं लिहिलं आहे. येशू ख्रिस्ताला माहित शैतान का आहे, त्याची उत्पत्ती का आहे, त्याचं अस्तित्व का आहे. त्याला हे शिवाशाप नाही दिला. तू तू किती पाण्यात आहे हे मला माहित आहे, तुझ्या जवळ काय आहे हे मला माहित आहे. त्याला उलट्या पालट्या शिव्या न देता पण येशू ख्रिस्ताने शास्त्रामध्ये लिहिलं काय आहे हे त्याला बोलून दाखवलं. आणि अशाच प्रकारे शैतान पूर्णपणे हारून गेला आणि येशू ख्रिस्तापासून तो दूर चालला गेला. हो प्रियांनो, प्रत्येक दिवस शैतान आपली परीक्षा घेत राहतो, परंतु आपल्याला उत्तर येशू ख्रिस्ता प्रमाणे द्यायचं आहे. येशू ख्रिस्त जो आपला मोठा भाऊ आहे, येशू ख्रिस्त जो आपला खरा मित्र आहे, येशू ख्रिस्त जो आपला उद्धारक आहे, त्याचंच आपल्याला अनुकरण करायचं आहे. आणि वचन जे आपल्याला शैतानाच्या प्रत्येक कुयुक्तापासून वाचवू शकते, त्याची आपल्याला नेहमी मनापासून ते आठवण ठेवण्याची नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कारण त्याचं जे वचन आहे तो 2 तिमोथेयुस अध्याय 3 आणि वचन 15-16 कृपा करून वाचू शकता तुम्ही. 2 तिमोथेयुस अध्याय 3 आणि वचन 16 आणि 17. त्यामध्ये असं लिहिलं आहे, देवाचं वचन हे परमेश्वराच्या प्रेरणेने रचलेलं आहे आणि आपल्याला उपदेश, समजवायला, शिकवायला आणि धार्मिकतेच्या शिक्षण जगायला हे लाभदायक आहे, जेणेकरून देवाचं जन हा सिद्ध होईल आणि हर एक चांगल्या कामासाठी तयार राहील. तर देव आपल्याला सिद्ध बनवणं इच्छितो, म्हणजे एक थोडक्या प्रमाणात नाही, पूर्णपणे सिद्ध बनवण्यासाठी देवाची इच्छा आहे. देवाने नेहमी वारंवार शास्त्रामध्ये बोलला आहे, इस्रायल लोकांना बोलला आहे, जैसा मी पवित्र आहे तसेच तुम्ही पवित्र बना. परमेश्वराला अपवित्रता अजिबात आवडत नाही आणि अपवित्र वस्तू कोणतीही स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणून वचनच हे एक असं आहे जी आपल्याला सिद्ध बनवते आणि आपल्याला समजवते, पापाविषयी आपल्याला जागरूक बनवते. आणि देवाचं वचन असं आहे, पाप करण्यावाले असं 1 तिमोथेयुस 5:20 मध्ये असं आहे की पाप करने वाले को सबके सामने समझावे ताकि और लोग भी उसे डरे. हिंदीमध्ये आहे, परंतु मराठीमध्ये मी सांगतोय, पाप करणाऱ्याला समजावून सांग की इतर लोकही पाप न करू शकावे. नवीन करारामध्ये असं लिहिलं आहे का,
पहिले एकट्यामध्ये समजाव. जर तो व्यक्ती एकट्यामध्ये नाही समजू शकत असेल तर त्याला दोघे तिघे भाऊ बहीण मिळून जा आणि त्याला समजवा. आणि त्यांचीही तो ऐकत नसेल तर मंडळीच्या समोर त्याला म्हणजे हा अजिबात ऐकत नाही असं म्हणून सोडून द्या. कदाचित तो मन फिरवेल आणि देवाच्या मार्गामध्ये राहील, अशीच देवाची इच्छा आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो आकानाची. आकान हा एक सैन्य होता, इस्रायल लोकांचं सैन्य. यहोशूने जेव्हा यरीहोवर आक्रमण केलं आणि देवाच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याच्या योजनेप्रमाणे यरीहोला चक्रा टाकल्या आणि 7व्या दिवशी 7 चक्रा टाकल्यानंतर विश्वासाच्या द्वारे यरीहोची दिवार पडली आणि यरीहो जो अत्यंत कठीण आणि शूरवीर लोकांचा शहर होता तो पूर्णपणे इस्रायल लोकांनी जिंकला. आणि इस्रायल लोकांना म्हणजे असं आश्चर्य झालं का आता आपण आरामात कनान देशाला जिंकू शकू. आणि ते फार आनंदित झाले. त्याच्या लगतच एक ऐ शहर होतं. ऐ शहर छोटा होता आणि ऐ शहरा मध्येही काही हेरेकरी पाठवले गेले आणि बाकी लोक बोलले का त्याला आपण आरामात जिंकू शकू. परंतु त्यांनी आपली तयारी न करता आपल्याच मनाने ऐ शहर जिंकायला काही सैनिक तयारीने गेले, परंतु त्यांना हार मानावी लागली आणि 36 लोक तिथं मरून गेले. तेव्हा यहोशुआने म्हटले, हे असं कसं झालं. देवाजवळ त्याने प्रार्थना केली. देवा 36 लोक मरून गेले आणि हे शहर आम्ही छोटस शहर असून आम्ही जिंकू नाही शकलो, तर याचं कारण काय आहे. तर त्याचं कारण देवाने सांगितलं की इस्रायल देशातल्या लोकांनी इस्रायलाने पाप केलं आणि आकानाने तो पाप केला होता, पण तो पाप आकानाने स्वीकारला नाही. म्हणजे तेव्हा यहोशुआने एक एक करून प्रत्येकाचं गोत्रापासून प्रत्येकाचं नाव घेतलं. तेव्हा आकानाचं नाव निघालं आणि तो नाव आकानाचं निघाल्यानंतर आकानाला व त्याच्या पूर्ण घराण्याला त्याच्या संपत्तीला सुद्धा जाळून टाकण्यात आलं. परमेश्वर अशा प्रकारे पापाचा बिलकुल पाहू इच्छित नाही, अशा प्रकारे राग करतो. आणि तो मारल्या गेला आणि त्याला गोटमार केला गेला. गोट्याने मारले आणि इतके गोटे मारले की ते पहाड निघले, की जेणेकरून बाकीच्या लोकांना असं उदाहरण व्हावं की अशा प्रकारचे पाप आपण नाही करावे. आकानाने असं पाप केलं की जे वस्तू तिथली न खायची ती त्याने घेतली, जेव्हा की देवाने सांगितलं होतं की ते सर्व जाळून टाका, त्यांच्या कोणत्याही वस्तूचा लालच नका करू. पण ते त्याने लपवून ठेवलं होतं, काही सोन्याच्या वस्तू आणि काही महत्वाची चादर, मलमलची चादर. तर हे जेव्हा उघडकीस आलं तर तेव्हा त्याला मृत्यूच्या समोरे जावं लागलं. त्यालाच नाही, त्याच्या पूर्ण परिवाराला मृत्यूच्या समोर जावं लागलं. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, लालूच करू नकोस, कोणत्याही वस्तूची लालच करू नकोस. तर हे वचन आकानाने पाळलं नाही, देवाच्या विरोधात केला आणि पापात पडला. आणि तोच पापात नाही पडला तर त्याचं संपूर्ण घराणंही पापामध्ये मारलं गेलं गोट्याने. आणि इस्रायलचे 36 लोक म्हणजे 36 परिवार सुद्धा मारले.
एक गोष्ट मला आठवते. मी 10वी का 12वीत असताना एक थोडा इस्रायल देशाच्या पंतप्रधानांचा दौरा आमच्या भारत देशावर झाला आणि त्या काळामध्ये पॅलेस्टाईन आणि इस्रायलचे नेहमी असे छोटे मोठे युद्ध होत असायचे. त्यामध्ये असं ऐकण्यात आलं, त्या पेपरवर लिहिलं होता का पॅलेस्टाईनच्या आक्रमणाने एक इस्रायल मनुष्य मरून गेला. आणि त्यावेळी इस्रायलचे पंतप्रधान भारत देशावर होते आणि त्यांचा पहिलाच दौरा होता भारत देशाचा. त्यांनी तो दौरा तेव्हाच्या तेव्हा कॅन्सल करून आपल्या देशात परत गेले. मला एवढं आश्चर्य वाटलं का हे देशाचे पंतप्रधान आपल्या देशातल्या एका माणसासाठी इतके सिरियस आहे. आमच्या देशात दिवसेंदिवस किती लोक म्हणतात काही सिरियस नाही. तर अशाच प्रकारे यहोशू सुद्धा 36 लोक जेव्हा मरून गेले तेव्हा तो सर्व इस्रायल विषय सिरियस आहे. आणि जे मूळ कारण आहे ते कारण काढून त्याचा त्याने समूळ नायनाट केला. आपल्या जीवनात असं काही कधी घडताना तुम्ही पाहिलंय का? कधी आंधी तुफान पाहिलाय का? कधी अचानक चांगला जीवन जगता जगता अचानक असा घाटा आला किंवा काही अप्रत्यक्ष झालं असं तुमच्या सोबत झालेलं आहे? आणि असं झालं असतं तुम्ही विचार करता का तर माझ्यासोबत असं काऊन झालं? मी तर रोज देवासोबत जगते. देवाला तुम्ही विचारता का? तर प्रियांनो, असं काही घडलं देवासोबत आपण सुरळीत असताना असं काहीतरी झालं जे अप्रत्यक्ष आपल्यासोबत घडतं तेव्हा देव आपल्याला काहीतरी बोलतो हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. काही कोणत्या तरी गोष्टीत आपली चूक होते हे नेहमी आपल्याला देवाला विचारायचं आहे. कारण की परमेश्वराचं वचनच जे आहे ते आपल्याला चारही बाजूने म्हणजे जागरूक करते आणि आपल्याला चितवणी देते. देवाचं वचन आपल्याला सांगते की माझ्या ज्ञानाच्या अभावी माझी प्रजा नाश होते. यहोशूच्या 6 मला असं कित्येकदा वाटते खरोखर देवा तुझे लोक तुला समजून नाही म्हणून ते नाश होतात. म्हणून आमच्या जीवनाचा प्रथम उद्देश म्हणजे देवाला प्रथम स्थान देणं असं असावं आणि त्याच्या वचनाला दीपक आणि उजेड असं समजून प्रथम स्थान त्याला जीवनात घेणं असं असावं. तर प्रियांनो, देवाच्या सुंदर वचनाबद्दल मी देवाला धन्यवाद देतो, त्याला नमन करतो, प्रणाम करतो. या वचनाचा देव आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यावा. आमेन. प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या वचनाने आम्हाला जागृत करत आहे बापा. प्रत्येक दिवस आम्ही तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी आम्हाला प्रेरित कर. तुझ्या वचनाने आम्हाला जागरूक कर. आम्हाला प्रभूजी सदुकी फरसी जे ढोंगी विश्वास ठेवत होते, तोंडाने ते विश्वास ठेवत तुला हे प्रभू म्हणत होते, परंतु त्यांचं हृदय तुझ्यावर नव्हतं बाप्पा. प्रभू, तसे विश्वासी आम्हाला नाही बनायचं आहे बाप्पा, परंतु आत्मा आणि सच्चाईने तुझी भक्ती आणि आमची चालचलन असावी असे आम्हाला प्रभू तुझे लेकरं बनव बाप्पा. प्रभू राजा, आम्ही तुला धन्यवाद देतो. बसलेले सर्व भाऊ बहिणींसाठी मी प्रार्थना करतो. प्रत्येकावर तुझा आशीर्वाद देव ठेव प्रभू. प्रत्येकासोबत तू बोल आणि बातचीत कर. प्रत्येकाला तू प्रेम केलं आहे बापा, तुला धन्यवाद देतो आणि विनंती राजा येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आनंद. आमेन.
देव आपल्या सर्वांना आशीर्वाद देतो. आमेन.